मी असं सांगितलं की पक्षामध्ये काही गोष्टी करणं गरजेचं आहे, कारण शेवटी हा पक्ष वाढवण्यामध्ये आम्ही सर्वजण होतो. स्वाभाविकपणे वाटतं की या पक्षामध्ये अशा उणिवा असतील तर ते सांगितलं पाहिजे, पण त्याच्याकडे नाराजी कशाची? सरसंघच्या अलका विरोधात पत्र देणाऱ्यावर मी कदापिही भाष्य करणार नाही. आपण बघितलं की आता नुकत्याच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ज्या आहेत त्या संपन्न झाल्या. त्यावेळेस आपण बघितलं की तुमची नाराजी देखील पाहायला मिळाली. आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, चंद्रपूर महानगरपालिका आहे. काय सांगाल, कसा आता बघता आहे या निवडणुकीकडे? नाही, निवडणूक आज पार्टीने पत्र दिलं की तुमच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक घडवायची आहे, तर आता कार्यगत बैठकीत त्याच्यावर विचारविनिमय करू. तुम्ही नाराजी व्यक्त केली होती काही दिवसांना. कधीच नाराजी व्यक्त केली नाही. मी असं सांगितलं की पक्षामध्ये काही गोष्टी करणं गरजेचं आहे, कारण शेवटी हा पक्ष वाढवण्यामध्ये आम्ही सर्वजण होतो. मी स्वतः प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून काम केलं, 96मध्ये मी पक्षाचा जनरल सेक्रेटरीमधून काम केलं, 80मध्ये शहराच्या जॉईंट सेक्रेटरीपासून काम केलं. तर स्वाभाविकपणे वाटतं की या पक्षामध्ये अशा उणिवा असतील तर ते सांगितलं पाहिजे, पण त्याच्याकडे नाराजी कशाची? बरोबर. तुम्ही म्हटलं होतं की काँग्रेसने आपल्या नेत्यांना तिथे बळ दिलं, शक्ती दिली, पण आमच्या नेत्यांनी तिथली शक्ती, माझी शक्ती जी आहे ती कमी केली होती. आता शक्ती जर नाही मिळाली तरी महानगरपालिकेसाठी कसं काम माझी करणार? शक्ती असा शब्द तुम्ही चुकीचा वापरू नका. मी भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या 4 जिल्ह्यांनी भारतीय जनता पार्टीला अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये साथ दिली. आज या 4ही जिल्ह्यांमध्ये जर निवडणुकीचे निकाल तुम्ही लक्षात घेतले, हा भात उत्पादक प्रदेश आहे आणि नेहमी भारतीय जनता पार्टीसोबत होता. मग आठवतं की 2010मध्ये मी प्रदेशाचा अध्यक्ष झालो. 7 जिल्हा परिषदा आम्ही 12मध्ये जिंकल्या. त्यामध्ये सुद्धा या 4 जिल्हा परिषदा सातत्याने आमच्यासोबत असायचा. इथून विधानसभा सदस्य मोठ्या संख्येने यायचे. पण या 4 जिल्ह्यांना प्रश्न माझा नाही आहे, या 4 जिल्ह्यांच्या प्रतिनिधित्वांचा प्रश्न आहे. आणि म्हणून काल CM साहेबांनी धानाचा बोनस मंजूर करण्यासाठी निर्णय केला 31 जानेवारीपर्यंत, कारण हा धान उत्पादक प्रदेश आहे आणि या प्रदेशाचे सकारात्मक निर्णय झाले पाहिजे आणि त्या दृष्टीने दौरे करून आपण एकूणच या भागातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही पूर्ण शक्तीने करणार. जी नाराजी व्यक्त केली होती ती नाराजी आता नाही आणि महानगरपालिकेसाठी मी नाराजी हा शब्द तुम्ही टाकला नाही. महानगरपालिकेत तर त्यांनी मग आता जबाबदारी दिली आहे की तुम्ही सर्व लक्ष द्या म्हणून, तर नक्की द्या. जोरगेवारांनी देखील म्हटलं होतं की कुठेतरी भाजपाची शक्ती भाजपाच्याच नेत्यांनी कमी केलेली आहे. कुठेतरी तुम्हाला तो एक त्यांच्यावर भाष्य करायचं नाही. सरसंघच्या अलका विरोधात पत्र देणाऱ्यावर मी कदापिही भाष्य करणार नाही. धन्यवाद. तर आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार, अरे साहेब नमस्कार. क्षितिजा देशमुख, लोकमत, नागपूर.